नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे किंवा होणार आहे. हे आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता या सगळ्या गोष्टी होणार आहे. म्हणजे नवीन रिझल्ट अजून लागणार आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी विद्यार्थ्यांसाठी जे आक्षेप नोंदवण्यात आले होते त्या आक्षेपांवर आता हरकती झाली आहे. मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूमी अभिलेख विभागाकडून 36 जिल्ह्यांच्या याद्या या प्रसिद्ध होणार आहेत, परत प्रसिद्ध होणार आहेत. मित्रांनो, त्यामुळे आपण दोन बातम्या जाणणार आहेत. एक आता ही लोकसत्ताची बातमी आहे आणि दुसरी आपल्याकडे लोकमतची सुद्धा बातमी आहे. म्हणजे हा जो निर्णय हा योग्य निर्णय असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांवर परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनीकडून करण्यात आलेल्या निवारणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात संभाजीनगर खंडपीठात काही विद्यार्थ्यांनी धाव घेतली होती. त्यानुसार सुनावणी होऊन याचिकाकर्त्यांची सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारीला दिला. त्यानुसार भूमी अभिलेखाने 36 जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या आहेत. तलाठी भरतीसाठी म्हणजे हे बघा किती सत्रांमध्ये एक्झाम झाली होती. ओके, ठीक आहे. त्यानुसार TCS कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले. त्यानुसार आता प्रश्नोत्तरे तालिकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये त्याचा उत्तर सूचित बदल केले आहेत. एकूण 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केले आहेत. 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात त्यांच्या योग्य ती सुधारणा करण्यात आली आहे. म्हणजे तुमचं लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या काय तुम्हाला अपडेट दिसतोय. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली आहे. 219 प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार 36 जिल्ह्यांच्या याद्या ह्या सुधारित प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांचे जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे प्रभारी राज्य परीक्षा समन्वयक समितीचे अध्यक्ष नरके यांनीही दिली. ओके, पुढची बातमी आपण काय तर आपल्याकडे आहे ती पण आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तर ही बातमी आहे तलाठी भरती गुणवत्ता यादी लोकमतची. 79 प्रश्नांवरील आक्षेप मान्य. राज्यात पार पडलेल्या आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांवर पुनर्विलोकन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर 79 प्रश्नांवरील आक्षेप मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रश्नातील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल करण्यात आला असून 36 जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. लोकमतला पण माहिती आली आहे आणि लोकसत्ताला पण डिटेलमध्ये जे काही विद्यार्थ्यांचे आक्षेप होते त्या आक्षेपांवर आता हरकती नोंदवून आता नवीन याद्या या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी खरंच चांगला अभ्यास केला होता, ज्यांचे मेहनतीचे मार्क होते, अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये खरंच काहीतरी फायदा होईलच. कारण की ज्या पद्धतीने याच्यामध्ये मार्क्स आले होते 219, 200च्या वर सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क आले होते, ते चुकीचे होते. कारण की जी यादी त्यांनी प्रसिद्ध केली होती त्याच्यानुसारच त्यांनी हे दिलं होतं. तर महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.